एका एका लोटांगणी जाती म्हणून जा पंढरीला. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेक. आपण जर पंढरपूरला गेलो तर पंढरपूरला गेल्यानंतर तुम्ही बघा महाराज, तिथलं वातावरण, तिथला सुगंध, तिथला परिचय, तिथं जात एकच आहे फक्त वारकरी. वारकरी मग मुस्लिम समाजाचा बी माणूस असू द्या, तो सुद्धा तुम्हाला म्हणणार ओ माऊली अहो घ्या ना गाडीगार खायला. गाडीगार कळते तुम्हाला? आताच्या बारकाल्या पोरांना नाही कळणार गाडीगार, जुन्या माणसांना. मुस्लिम समाजाचा माणूस बी असू द्या, तो तुम्हाला माऊलीच म्हणणार. काय तिथं जात फक्त एकच आहे, वारकरी. तिथं महाराज ज्ञानोबरांच्या जवळ जातीला थारा नाही, कुळाला थारा नाही, वर्णाला थारा नाही. म्हणून ज्ञानोबरांची इच्छा फार गोड आहे, किंबहुना सर्व सुखी. चला साधूची इच्छा थोडी बाजूला ठेवून देऊ. 3 नंबर इच्छा आहे ना, ती तुमची आमची जीवाची, माणसाची. आता माणसाची इच्छा काही एक राहिली का? कोणाला काय आवडतं, कोणाला काय, कोणाला काय. कोणाला 4 नमुन्याचं खायला आवडतं, कोणाला 4 नमुन्याचं प्यायला आवडतं, कोणाला कीर्तन करायला, कोणाला भजन करायला, कोणाला गायन करायला, कोणाला साऊंड लावायला, कोणाला पकवाज वाजवायला. प्रत्येकाची इच्छा काय भिन्न आहे. ज्ञानोबरांनी जगाची इच्छा सांगितली. ज्ञानोबरांकडे जगाला काय आवडतं? जगस्प्रियास्पद. जरा ज्ञानेश्वरी वाचायचा वाचतात का नाही? आपले लोक इतके येडेत महाराज, 5 रुपयाचा वर्तमान पेपर विकत घेतील, पण फुकट ज्ञानोबरांनी जगाला दिलेली ज्ञानेश्वरी वाचणार नाहीत वाचणार. काय त्या वर्तमान पेपरामध्ये? रोजचा पेपर वाचा तुम्ही, रोजच्या बातम्या लावा, काही नाही. झोडले, मारले, तोडले, आले, गेले. ह्याच्या व्यतिरिक्त बातमीच नाही. पेपर घेऊन माणसं कुचारवाट्यावर बसणार. तुमच्याकडे कुचारवाटा आहे का? कुचारवाटा कळतो ना? आमच्याकडे मराठवाड्यातला शब्द येऊ कुचारवाटा. कुचारवाटा म्हणजे काय? गावातल्या सगळ्या बिनआकली लोकांचा वाटा असतो. जी बिनआकली लोक, ज्यांना काही काम नाही, उद्योग नाही, धंदा नाही, असल्या लोकांचा तो वाटा, त्याला कुचरवाटा म्हणते. त्या कुसर वाट्यावरती लोक 5 रुपयाचा पेपर घेऊन, विकत घेऊन वाचित बसतील, पण घरात, देवघरात ठेवलेली ज्ञानेश्वरी कोणी वाचायला तयार नाही. दुर्भाग्य आहे भारत देशातल्या लोकांचं, महाराष्ट्रातल्या लोकांचं. आणि काय केलं? काय नाही, तेव्हा तेव्हा बसणार, पेपर असा बघणार. रामभाऊ आमके आमक निवडून जायला पाहिजे राव ह्या पक्षामध्ये, तुला काय करायचंय? तुला काय करायचं? तुला आज आहे काय? मरू दे ना तिकडे, उलथले तर उलतू दे, तुला काय करायचं? कुणीकडे जाऊ? पण नाही महाराज, गावामध्ये एखादा माणूस चांगलं काम करीत असेल ना, कुचरवट्यावर एकच चर्चा, त्याला काय उद्योग आहे, त्याला काय धंदा आहे. म्हणून मी सांगतो तुम्हाला, असल्या नालायक लोकांपासून सावध राहायचं. अच्छा कोण बोलतील बाई? कोण मावशी बोलती ती? फोन आलता का? फोन ठेवून द्यायचा 2 तास, मग 1.5 लाखाचा खाली. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. मूर्ख माणसं जर निंदा करीत असते ना हे वाट्यावर बसून, तर चांगल्या माणसाने मूर्ख माणसाच्या नादी कावाच लागायचं नाही, कधीच नाही. तुमच्या आमच्यासारख्या वारकऱ्यांनी, तुमच्या आमच्यासारख्या चांगलं काम करणाऱ्या माणसांनी नालायक लोकांच्या मागे कधीच लागायचं नाही. फळाची संगती उपयोगाची स्वरात
बाबासाठी एकदा. वारकरी दिसायला किती साधा भोळा येऊ. हा ए मावशी, किती वारकरी दिसायला साधा भोळा आहे. हा पण तुम्ही काय होतंय, माणसं कपडे होतात की तो घोटाळा इथं होतोय सगळा. आवाज दे माहिती थोडासा. माणसं कपडे होतात तिथं, लयच भारी कपडे घालणारे लय भारी नसते. काय कायचे कपडे 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 नसते, कपडे टाईट इस्त्री इस्त्री टाईट, कपडे मागा 1000 लपडे पण कपडे काय करायचं, जाळायचे का काय. पण तू का म्हणे भोळा जिंकू जाणे कळे. साधं भोळं व्यक्तिमत्व दिसते दिसायला, काय गोड प्रमाण आहे. काय बाबा, खळाची संगती उपयोगाची नव्हे. अशा मूर्ख लोकांच्या नादी लागून आपलं नुकसान होत असतंय, नुकसान होत असते. उलट समाधान मानायचं, कोणत्या गोष्टीचं समाधान मानायचं. एखादा माणूस निंदा करीत असेल ना, हसायचं माणसानी, नाराज व्हायचं नाही. आपले लोक नाराज होते, नाराज काच व्हायचं नाही कधीच ना, हसायचं आनंदाने हसायचं. कारण की निंदकाचे घर असावे महाराज. शेजारी का, जवळी सुद्धा नाही, शेजारी पाहिजे. महाराष्ट्रातून तालुक्यातून जिल्ह्यातून हे नाही, निंदकाचे घर असावे शेजारी. काय करतो बाबा निंदक, रुपये बी घेत नाही आपल्याकडून. रुपये एरवी जर चांगलं शर्ट दिसा वाटत असेल तर 15 रुपये इस्त्रीला लागते, 60 रुपये ड्रायक्लिनला लागते. बीडच्या भावाप्रमाणे सांगतोय मी, तुमच्याकडचं माहित नाही. पण निंदक काय करतो माहितीये की, निंदक फुकट कपडे धुवून देतो, फुकट, मोल न घेता. साबणीचे सुद्धा पैसे घेत नाही, साबणीचे. त्याचं तोंडच साबण असती, निंदकाचं तोंडच साबण असती. म्हणून हे निंदा करणाऱ्या माणसापासून आपल्याला धोका नसतो, उलट आपली प्रगती वाढते, आपली प्रगती वाढते. म्हणून असला पाहिजे निंदक. आणि एक सांगू का तुम्हाला, तुम्ही किती चांगलं काम करा, 40% लोक तुम्हाला या जगात नाव ठेवणारे आहेतच. किती चांगलं काम करा तुम्ही, किती परमार्थ करा, किती चांगलं काम करा, इथं 100 पैकी 100 मार्क लोक देवाला बी देत नाही, देवाला देत नाही. माझा एक मित्र आहे सोलापूरचा, तो नेहमी करता म्हणतो, महाराज तुम्ही माझे मित्र आहेत पण काही म्हणा आपण देवाला मानित नाही. एका वर्गात होतो शिकायला कॉलेजला, मी त्याला 10 वर्ष त्याच्या मागं होतो. अरे देव आहे बाबा, देवाला मानीत जाय, हे विश्व त्याच्या सत्तेशिवाय चालत नाही, देवाला मानीत जाय, मानीत जाय, मानीत जाय. त्याचं एकच, आपण देवाला मानित नाही, आपण देवाला मानित नाही. मी म्हणलं असं नास्तिक कोणी करू नको, नाही म्हणलं आपण देवाला मानितच नाही, मानणारच नाही, मानितच नाही. पण तो भाषण लय चांगलं करायचा. शिवाजी महाराजांची जयंती आली की एकदम भाषण भारी करायचं. गजानन महाराजांचं प्रकट दिन असलं की गजानन महाराजावरती 2-2 तास बोलायचं, नंबर 1 भाषण करायचं. पण देवाला इतकं बी मानित नव्हता, एक टक्का बी. एक दिवशी म्हटलं, रावशा त्या भाषणाला तरी येऊ दे मला. म्हणलं चला महाराज. गेलो त्याच्या भाषणाला, 2 तास भाषण ऐकलं. आणि भाषण झाल्यावर मी चहा प्यायला गेलो त्याच्या घरी. म्हणलं, रावसाहेब काय नंबर 1 भाषण केलं सर. म्हणलं, महाराज काय देवाची कृपा. अरे म्हणलं, रावसाहेब मी तेच म्हणतोय तुला, ही सगळं देवाचीच कृपा आहे, त्याच्या कृपेशिवाय काय. म्हणून लोक देवाला बी मानित नाही 100 पैकी 100%. तुम्ही आम्ही काय अपेक्षा करायची, काय अपेक्षा करायची. म्हणून मी सांगतो तुम्हाला, नाही एखाद्याला चांगलं म्हणता आलं, कुंभारीकर म्हणू नका, पण कधी कोणाची निंदा करू नका. नाही एखाद्याचं चांगलं करता आलं, करू नका, पण कधी कोणाचं वाटोळं करू नका. आणखी सांगू, नाही एखाद्या माणसाला उंचीवर घेऊन जाता आलं, जाऊ नका, पण माझ्या दादांनो उंचीवर गेलेल्या माणसाचे पाय कधी खेचण्याचं काम करू नका. लोकांना वाटतंय बाबा आपण जे लोकांचं वाटोळं करतो, आपण जे याला त्याला नावं ठेवतो, आपण एकमेकाच्या कुचाकुचा करतो, ते आपलं कुणी पाहत नाही. अरे तुम्ही देवाच्या नजरेतून कधी चुकणार नाही, जगाच्या नजरेतून चुकतात, पण गजानन महाराजाच्या देवाच्या नजरेतून कधी चुकणार नाहीत. आपण जे करतोय ना
काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतंय. आपण जे करतोय ना देव खरा खरा डायरी मध्ये लिहून घेतोय. म्हणून वाट्यावर बसून याची त्याची निंदा करण्यापेक्षा घरामध्ये स्नान झाल्यानंतर ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीला कधीतरी स्पर्श करा, म्हणा माऊली आमच्यावरती तरी थोडीशी कृपा करा. वाचेल जो कोणी जनी त्याशी लोटांगणे, वाचावे ज्ञानेश्वरे डोळा पहावे पंढरे. हो वाचा. एक वर्ग उठला कीर्तनातून मला म्हणलं हो महाराज रोज जे महाराज येते हेच सांगते ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, पारायण करा, पारायण करा, पारायण करा, पारायण करा. कुठपर्यंत पारायण करायचं हो? मी म्हटलं राजा जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करा. जोरात वाजवा ना, टाळी वाजवायची असल्यावर जोरात वाजायचा काय, नाहीतर काय खर्चाचा विषय घेऊ. जास्त खर्च होईल टाळी वाजविल्यावर. वाजवीचा टाळी आहे मोकळ्या मनाने वाजवा, वाजवा. वाचा ज्ञानेश्वरी. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी मध्ये जगाची इच्छा सांगितली. जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद. ज्ञानोबराय म्हटले न मरणे निर्विवाद जगा पडी. एक नंबर जगाची इच्छा काय? जगाला आवडते ती सत्ता. कुणाला आवडत नाही हो? लहान मुलाला बापावर करायची वाटते, बापाला मुलावर, मुलीला आईवर, आईला मुलीवरती सत्ता आहे. गावचा सरपंच, तालुक्याचा आमदार, जिल्ह्याचा खासदार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान व्हायला कुणाला आवडत नाही? सर्वांना आवडतं. मात्र या बाबा आमचे अतिशय जिवलग मित्र आहेत बरं काही, महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार आहेत. अरे वा, बाबासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. टाळी घेऊन उभा राहिल्यानंतर आणखीन नाही की नाही, टाळी घेऊन उभा राहिली त्याच्याबद्दल आणखीन एकदा वाजवा. चला, काय सत्ता आहे ना, प्रत्येक जणाला आवडते. मात्र ज्ञानोबराय म्हटली काय? सार्वभौम पद पडिये. काही साधकाने प्रश्न केला, माऊली हे आम्हाला आवडणार नाही. माऊली म्हटले नम्रने निर्विवाद जगा पडिये. गणेश बाबा इथे सगळेजण तुम्ही इथे कीर्तनाला आलात, एका प्रश्नाचं उत्तर द्या. कीर्तन झाल्यानंतर कोणाला वाटतं का जावं म्हणून? कुंभारी जावं म्हणजे कुठं? घरी. कुठं कुठं बाई? मावशी कुठं? घरी नाही. नो घरी, गोइंग टू यमपुरी. घरी नाही, घरी तर सगळ्यांना जायचंय ना. माणसाची आवड आहे, मी मरू नाही बाबा, मरायचे सगळ्यांना. आगाम रहा बोलन साहती आणि मेलियावरी रडती. अरे मर हा शब्द आवडायला तयार नाही, पण मरण कोणाच्या बापाला चुकत नाही. आजा